हॅलो नमस्कार. चला तर आता मी क्लासहून आली आणि येताना ना मस्त आज मासे आणलेले आहेत. बऱ्याच दिवसानंतर घरात मासे आलेले आहेत, कारण आता श्रावण तर संपला, बाप्पा पण आपल्या गावी गेलेले आहेत आणि म्हटलं चला आज आता मासे घेऊन जाऊया. आणि क्लासहून येताना ना मला छान असे मासे मिळाले, म्हणून मग आता मांदेली आणि बांगडे पण आणलेले आहेत. सो इथे ना पावसामुळे कसे बारीक एकदम माश्या होतात ना तशा झालेल्या आहेत. त्याच्यासाठी काय करायचं मला तेच उपाय कळत नाही आहे. तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा त्यावर काय उपाय करायचं. आणि आता ही कढी जी आहे ना ती खूप लूज झालेली होती. ते कालपासून मला व्यवस्थित करायची होती पण ते राहिलं, तर म्हटलं की चला आता करूया. कारण ना असं झालेलं आहे की या सगळ्या गोष्टींकडे बघणारं आता माझ्याशिवाय कोणच नाही आहे. त्यामुळे मलाच या सगळ्या गोष्टी हाताळाव्या लागतात, बघावं लागतं. घरातलं काही छोटं मोठं असेल ना तर सगळं मलाच करावं लागतं. आणि त्यामुळे म्हटलं की चला पर्याय नाही आहे तर आपल्यालाच करायचं आहे, ताबडतोब करून टाकूया. म्हणून आधी तेवढं करून घेतलं आणि त्यानंतर मग मी पुढच्या कामाला लागली. सो आता इथे ना दळण पण दळून आणलेलं होतं. 2-3 दिवस झाले दळण बाहेरच होतं, पण डब्बा घासायचा होता. म्हटलं जोपर्यंत डब्बा घासणार नाही आहे ना तोपर्यंत त्याच्यामध्ये दळण ठेवणार नाही. म्हणून फायनली आता काल रात्री नम्रताने डबा घासून ठेवलेला, तर आता छान सुकलेला. आपण म्हटलं चला त्याच्यामध्ये आधी दळण टाकूया. तर आता इथे ना आतमध्ये माझा हा डब्बा असतो. आता परवाच्या दिवशीच मी ॲक्च्युली सगळं क्लीन केलेलं आहे, पण घाण व्हायला काही वेळ लागत नाही ना. त्यामुळे मग आता थोडीफार जी डस्ट होती ती पुन्हा सगळी पुसून घेतली. वॉल वगैरे साईडचा सगळा पुसून घेतला आणि त्यानंतर म्हटलं पुढचं करूया. कारण कसं आहे मग एकदा राहिलं ना की मग पुन्हा राहतं. आणि होईल तसं ना हाताला लागेल तशी घाण आपण स्वच्छ करत असेल तर घर पण आपलं चांगलं राहतं. शेवटी आपलं घर हेच आपल्यासाठी सर्वस्व असतं. सो म्हणून सगळं आता क्लीन करून घेतलं. आणि मासे वगैरे जे आहेत ना सगळे मी क्लीन करून फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. आणि संध्याकाळी ना डायरेक्ट नम्रताने बनवायला घेतले. नम्रताने मासे कसे बनवलेले आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला वेगळा ब्लॉग पाहावा लागेल, म्हणजे छोटा मिनी ब्लॉगच आहे, नक्की पहा. तर भेटूया पुन्हा येणाऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.